ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. मागच्या आठवड्यात आपल्या भेटीमध्ये खंड झाला होता, तरी सुद्धा चिपळूण हरिमंदिरातील शिवरात्र उत्सव म्हणजे स्वर्गसुख असतं आणि त्या स्वर्गसुखातलं सांब सदाशिव हा एक गजर मी अपलोड केला होता आणि नित्योपासनेचा बुधवार अपलोड केला होता. आता मागच्या आठवड्यात खंड पडण्याचं कारण की बॅक टू बॅक कार्यक्रम चालू होते आणि मागच्या शनिवारचा व्हिडिओ आधी प्री शूट झाला नव्हता. मागच्या शुक्रवार शनिवार रविवार ताडदेव मुंबई येथे आपला प्रचार कार्यक्रम होता. तो प्रचार कार्यक्रम परमपूज्य आईंच्या कृपेने अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय आनंदात साजरा झाला, अतिशय आनंदात पार पडला. आता आजचा विषय व्हिडिओचा सर्वांना टायटलवरनं समजलेलाच असेल. आपल्या देशात या वर्षी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 असे 44 दिवस महान पर्व चालू होतं असंच म्हणायला हरकत नाही. कारण महाकुंभाचं नियोजन प्रयागराज येथे झालेलं असून हा महाकुंभ 144 वर्षांनी हा दुर्मिळ योग आलेला होता आणि दर 12 वर्षांनी हा कुंभ होत असतात. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नाशिक असे दर 12 वर्षांनी कुंभ होत असतात. पण दर 12 वर्षांनी असे 12 जेव्हा कुंभ होतात तेव्हा त्याला महाकुंभ असं म्हणलं जातं आणि हा महाकुंभ हा फक्त प्रयागराजमध्येच संपन्न होतो. आणि अशा 144 वर्षांनी आलेल्या दुर्मिळ अतिशय पावन अशा योगाला ज्यांनी ग्रॅब केलं, ज्यांनी त्याचा लाभ घेतला ते सगळे धन्य झालेले आहेत. आणि त्या प्रयागराजच्या महाकुंभाचं महात्म्य आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि जे लोक त्या कुंभात जाऊन स्नान करून आले, पूजा करून आले, पारायण करून आले, त्यांना कोणत्या पद्धतीचं फळ आपल्या शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे, कोणतं फळ मिळालं आणि ते मिळालेलं फळ आजन्म टिकून ठेवण्यासाठी कोणते सोपे उपाय आहेत हे आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. जवळजवळ आपल्या देशातल्या 66 कोटीपेक्षा जास्त लोकांनी या महाकुंभाचा फायदा करून घेतला, त्याचा काय म्हणतो आपण त्याचा लाभ घेतला, अमृत स्नान केलं, शाही स्नान केलं. आता अशा महाकुंभाचं फळ शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. महाकुंभात स्नान आणि पूजा केल्याने खूप जास्त प्रमाणात पुण्य मिळतं आणि ते पुण्य मिळाल्याने आपली आजवरची सगळी पापं भस्म होऊन, सर्व पापांचा नाश होऊन आपल्याला मोक्ष मिळतो असं या कुंभाचं फळ आपल्याला पुराणांमध्ये सांगून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल की हे काही भाकड कथा आहेत का? तर अजिबात नाही, हे अतिशय सत्य आहे. परंतु मग तुम्हाला परत प्रश्न येईल की 66 कोटी जनता जी जाऊन आली तर ते सगळे पापमुक्त झाले का? हा सिंपल प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. एस्पेशली जे जाऊ शकले नाहीत त्यांच्या मनात तर नक्कीच आहे. त्या प्रश्नाचंच आज आपण उत्तर बघणार आहोत. तर नक्कीच जे कोणी त्या महाकुंभात स्नानाला गेलेत त्यांना हे फळ नक्कीच मिळतं, पण कधी त्याच्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड आहेत. आता एखाद्या शेअर बाजारात एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवताना आपल्याला एक अलर्ट, सावधानतेचा इशारा येतो. काय की प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. अगदी तसंच जे लोक महाकुंभाला जाणार होते त्यांनी ह्या स्कीमची सगळी डॉक्युमेंट्स केअरफुली वाचली आहेत का, हा पण आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे. म्हणजे 3 गोष्टी, माझ्या मते तर मी 3 गोष्टी मांडणार आहे. 3 कंडिशन्स जर आपण फुलफिल केल्या
तर त्या महाकुंभाच्या स्नानाचं महिमा, त्याचं फळ आपल्याला 500% मिळेल. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत, त्या कोणत्या अटी आहेत, त्या कोणत्या कंडिशन्स आहेत, हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. खरं तर जे लोक महाकुंभात गेलेले नाहीत, त्यांचं आयुष्यच व्यर्थ आहे असं पुराणांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे बरं का. आता जे लोक गंगा स्नानाला महाकुंभात जाऊ शकलेले नाहीयेत, त्यांचं आयुष्य व्यर्थ हे मी कशासाठी म्हटलं, कारण त्यांची पाप क्षणार्धात नष्ट होऊ शकलेली नाहीयेत. पण जे लोक ह्या स्नानाला गेलेले आहेत, शाही स्नानाला, त्यांची क्षणार्धात पाप नष्ट होण्याची सोय आपल्याला भगवंतांनी केलेली आहे. पण ती सोय किंवा ते फळ आपल्याला कधी मिळेल, ह्याच्या 3 अटी आपल्याला बघायच्या आहेत असं मी मगाशी म्हटलं. आता त्या 3 अटी बघण्याआधी, त्या बघण्यासाठीच रादर आपण एक छानशी गोष्ट बघूया. असाच एकदा कुंभ हरिद्वारला चालू असताना, आत्ताचा महाकुंभ होता त्यामुळे प्रयागराजला होता, पण दर 12 वर्षांनी येणारा कुंभ हरिद्वारला चालू असताना असेच लाखो कोट्यावधी लोक गंगेमध्ये स्नानाला आले होते. आणि ते बघून शंकरांना पार्वती माता म्हणतायत की आपल्या गंगा मातेचं सामर्थ्य, तिचा महिमा किती अद्भुत आहे की आज स्नानाला आलेल्या लाखो करोडो लोकांचा उद्धार होणार आहे. त्यावर शंकरजी पार्वती मातांना म्हणतायत की लाखो करोडो लोकांचा उद्धार अजिबात होणार नाही. त्यावर पार्वती माता म्हणतायत की तुम्ही असं कसं बरं म्हणता. त्यावर शंकरजी जे म्हणतायत ते उत्तर तुम्ही आता लक्षात ठेवा, आपण ते पुढे जाऊन डिस्कस पण करूया. त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणतायत की लाखो करोडो लोक त्या पाण्याला फक्त पाणी समजून डुबकी मारतायत. त्यांना गंगेचं महात्म्य न समजून घेऊन डुबकी मारल्यामुळे त्यांना त्याचं फळ मिळणार नाहीये. पण जो कोणी त्या गंगा मातेचं महात्म्य समजून घेऊन डुबकी मारेल, असा लाखो करोडोंमधला विरळात सापडेल आणि त्याला मात्र त्या स्नानाचं फळ नक्की मिळेल असं महादेव म्हणतायत. त्यावर पार्वती माता थोड्याशा त्याला सहमत नाहीयेत. त्या म्हणतात तुम्ही असं कसं म्हणता, गंगेचा महात्म्य माहिती आहे म्हणूनच तर इतक्या दुरून लोक येऊन इथे डुबक्या मारतात किंवा स्नान करतायत, आणि म्हणूनच तर इतक्या संख्येने लोक इथे येत आहेत. त्यावर शंकरजी म्हणतायत की तुझं म्हणणं बरोबर आहे का माझं, हे आपण सिद्ध करण्यासाठी आपण त्या हरिद्वारलाच जाऊया असं म्हणून दोघंही अतिशय वृद्ध ब्राह्मणांचा म्हणजे दाम्पत्याचं रूप धारण करतायत आणि हरिद्वारला जाऊन पोचतायत. शंकर काय करतायत, थोडंसं रस्त्यात पडायचं नाटक करून रस्त्यावरच बसतायत आणि पार्वतींना शिकवल्याप्रमाणे नाटक करायला सांगतायत. पार्वती माता आजूबाजूच्या लोकांना विनंती करतायत की माझ्या वृद्ध पतीला कोणीतरी आधार देऊन उठवण्यासाठी प्लीज मदत करा. जो कोणी उठवायला येईल त्यांना पार्वती माता सांगतायत की जो कोणी गंगेत स्नान करून निष्पाप होऊन आला असेल त्यांनीच फक्त माझ्या पतींना हात लावा. पण जर तो हात लावणारा निष्पाप झाला नसेल, तो तसाच पापी असेल, तर मात्र हात लावणारा भस्म होऊन जाईल. आता हे सगळी कंडिशन ऐकल्यावर कोणीही त्यांना मदत करायला धजत नव्हतं, धजेनात. म्हणजे प्रत्येक जण मनात विचार करत होता ह्या अटीमुळे की मी तर जाऊन, पार्वती माता त्याच्यावर विचारताय की तुम्ही स्नान करून आलात, शुद्ध होऊन आलायत ना. त्यावर जो तो विचार करतोय की मी स्नान करून तर आलोय, पण आयुष्यात मी असंख्य अगणित पाप केलेली असल्यामुळे ती सगळी पाप धुतली गेली असतील की नाही, आणि ती धुतली न गेल्यामुळे मी जर पापीच राहिला असेन तर ह्यांना आता हात दिल्याने माझं भस्म होईल. आणि कदाचित काही लोकांना वाटतंय की पूर्ण पाप तर गेली नसतीलच, पण थोडी सुद्धा जर पाप गेली नसतील तर
प्रत्येकाच्या मनात संदेह आलाय की गंगा स्नानाने मी पापमुक्त झालेलोच नसेन, तर मी आत्ता ह्यांना हात देऊन मदत केल्यामुळे भस्म होऊ शकतो. थोडक्यात काय की कोणाचाही मी पापमुक्त झालो असेन असा भाव पण नाही आणि असा त्या गंगेच्या महात्म्यावर विश्वास सुद्धा नाही. हे सगळं चालू असताना त्यामध्येच एक मनुष्य गंगेत स्नान करून नामस्मरण करत असलेला तिथे पोचतो आणि तो हे सगळं दृश्य बघतो आणि तो बिनधास्तपणे शंकरजींना हात देतो. त्यावर पार्वती माता विचारतायत की तुम्ही नक्की शुद्ध होऊन नक्की निष्पाप होऊन आलायत ना, आणि तुम्हाला अट माहितीये ना की जर तुम्ही स्नान करून सुद्धा पापी राहिला असाल तर ह्यांना हात लावल्यामुळे तुम्ही भस्म होऊ शकता. त्यावर तो माणूसच पार्वती मातांना प्रश्न करतोय की तुम्ही पाहताय ना की मी आत्ताच स्नान करून आलोय, मग तुमचा गंगा मातेवर विश्वास नाही का? मी पापमुक्त झालो असेल असं तुम्हाला वाटत नाही का? आणि हे ऐकून शंकर पार्वती दोघंही प्रसन्न होत आहेत आणि शंकरजी पार्वती मातांना म्हणतात की लाखो कोट्यावधी लोक जी स्नानाला आली आहेत त्यातला हा एक उद्धरून नक्की जाईल, ह्यात शंकाच नाही. मॉरल ऑफ द स्टोरी इथे काय आहे की विश्वास महत्वाचा आहे. माझा उद्धार होईलच. आणि आपण मला वाटतं सगळे इथेच कमी पडतोय. दासार रक्षिल हाची भरवसा, वदतसे त्याची आण, अमुचा कैवारी हनुमान. हा विश्वास आपला कमी पडत असल्यामुळे आपल्याला त्याचं 100% फळ मिळू शकत नाही. ही झाली पहिली अट. काय अट आहे की आपण जे काही करतोय त्यामुळे आपला उद्धार होईलच, हा विश्वास पाहिजे. आता दुसरी गोष्ट ह्यामध्ये येते की शंकरजी जे त्या पार्वती मातांना म्हणले की आपण त्या गंगेत साधं पाणी म्हणून डुबकी मारतोय, पण आपल्याला त्या त्रिवेणी संगमाचं अजून महत्व माहिती नाही. आणि जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचं महत्व माहिती नसेल, एखाद्या पदार्थाचं आपल्याला महात्म्य माहिती नसेल, तोपर्यंत तो पदार्थ आपल्यासाठी चांगला आहे, आरोग्यदायी आहे हे कळत नाही तोपर्यंत जसं आपण त्याचं सेवन करणार नाही, अगदी तसंच त्या गोष्टीचं महात्म्य माहिती नसेल तर आपला विश्वास त्या गोष्टीवर बसणार नाही. म्हणजे आपला विश्वास वाढण्यासाठी त्याचं महात्म्य जाणून घेणं गरजेचं आहे. मग जे कोणी कुंभस्नानाला ह्याच्या पुढे जातील, प्रयागराजमध्ये जातील, हरिद्वारला जातील, नाशिकला जातील, उज्जैनीला जातील, त्यांनी काय लक्षात ठेवायचंय की त्या त्रिवेणी संगमाचं महात्म्य वाचून जायचा प्रयत्न करा. मी आत्ता व्हिडिओ टाकतेच आहे, तो व्हिडिओ ऐकून जायचा प्रयत्न करा. आता त्या त्रिवेणी संगमाचं काय महत्व आहे ते आपण एकेका ओळीत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता तिथे गंगा यमुना सरस्वती असा संगम झालेला आहे. तर गंगा मातेचं काय बरं महात्म्य आहे? जिला महान तप करून भगीरथ घेऊन आलेला आहे. 7व्या एकादशीतलं भजन आहे. सूर्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा आणुनी पूर्वज केले मुक्त. तर 60,000 पुत्रांचा उद्धार होतोय तिथे. मग त्या गंगा मातेने 60,000 लोकांचा, त्या पुत्रांचा जर उद्धार केलाय तर आपला सुद्धा उद्धार होईलच असा आपला भाव असणं गरजेचं आहे. आता दुसरी आहे यमुना. तिचं महात्म्य काय आहे तर ती श्रीकृष्णांची पट्टराणी आहे, यमराजांची बहीण आहे. मग अशा त्या पट्टराणीजवळ, अशा बहिणीजवळ जर स्नान करून आपण वशिला लावला तर आपल्याला काय फायदा होईल, काय काम होईल आपलं त्या वशिल्याने? श्रीकृष्णांना भेटण्याचं काम होईल, यमदूतांना दूर ठेवण्याचं काम होईल, आणि यमदूतांनी आपल्याला स्पर्श केला नाही तर भवसागरातून तरून जाण्याचं काम या यमुना नदीच्यामुळे, तिच्या वशिल्यामुळे, तिच्या स्नानामुळे आपलं होईल
असा आपला भाव असला पाहिजे. आता तिसरी नदी आहे सरस्वती. आता सरस्वती ही जरी तिथे अदृश्य रूपात असली तरी सुद्धा प्रयागराजमध्ये, हरिद्वारमध्ये त्यावेळेला कुंभाच्या वेळेला जागोजागी प्रवचन कीर्तन चालू असतात. कुठे कृष्ण कथा चालू आहे, कुठे राम कथा चालू आहे, कुठे अनेक वेदांत उपनिषद ह्याची चर्चा चालू आहे. म्हणजे जणू काही तिची कृपाच कीर्तन प्रवचनाद्वारे ती करत आहे आणि त्या कीर्तनाद्वारे ती आपल्याला ज्ञान देत आहे. म्हणजे ते ज्ञान देण्यासाठी त्या कीर्तनात ती प्रत्यक्ष अवतरली आहे आणि अशा सामूहिक उपासनेचा जबरदस्त पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सचा फायदा आपल्याला त्यावेळेला सरस्वती मातेच्या रूपाने मिळणार आहे. अशी आपली भावना असेल तर अगणित पटीने आपल्याला ते व्हायब्रेशन्स मिळून आपली पाप नष्ट होण्यासाठी त्याचा फायदा नक्की होईल. आता अशा ह्या कुंभ स्नानाचं महात्म्य, प्रयागराजाचं महात्म्य हे महाभारत इतर शास्त्र पुराणांमध्ये वर्णन केलेलं आहे. तिथे असं सांगितलेलं आहे की जो कोणी प्रयागराजला जाईल त्याला राजसूय यज्ञ केल्याचं, त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळणार आहे. आता पूर्वीचे राजे महाराजे हे यज्ञ करत असत, पण कलियुगात सध्या आपल्याला हे यज्ञ करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नसल्यामुळे दयावंत भगवंतानी, कनवाळू भगवंतानी, मायबापानी तीर्थयात्रा हे उच्च कोटीचं पुण्य मिळवायचा एक शॉर्टकटच आपल्या पुढे ठेवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आता कुंभ नसताना सुद्धा जे प्रयागराजला जात आहेत त्यांच्या अंगातले दुर्गुण त्या प्रयागराजच्या पवित्र भूमीमुळे, त्या स्नानामुळे ते जे दुर्गुण असतात ना ते थैमान घालायला लागतात, ते बाहेर पडतात अंगातून आणि आपल्या केसांमध्ये जाऊन नाचायला लागतात. ते अस्वस्थ होतात, ते काय म्हणतो आपण त्यांना चैन पडत नाही, ते रेस्टलेस होतात आणि त्यामुळे ते केसांमध्ये जाऊन बसतात आणि त्यामुळे ते केस तिथे टक्कल करून यायचं आहे अशी प्रथा आहे. पण आपल्याला वाटतं की बालाजीला ठराविक देवांना आपले केस आवडतात, तर ते आपले केस आवडत नसून आपल्या अंगातले दुर्गुण जे काही केसांमध्ये येऊन बसलेले आहेत थैमान घालत अस्वस्थ होऊन त्या पवित्र भूमीच्या सामर्थ्याने ते दुर्गुण जावेत म्हणून तिथे मुंडन करून यायची अशी प्रथा आहे. म्हणजे सर्व ठिकाणी भाव महत्वाचा आहे असं आपल्याला लक्षात येते. आता ही झाली एक अट की भाव पाहिजे. दुसरी अट काय आहे बघूया. जे कोणी त्या स्नान करून आलेले आहेत त्यांनी काय करायचंय की त्या स्नानाने त्यांची सगळी पापं धुतली गेलेली आहेत. हे आता आपण बघितलं. ज्याचा भाव आहे त्याची पापं धुतली गेलेली आहेत. पण ती पापं शून्य करून, मायनस मध्ये करून, म्हणजे त्या पापांची सगळी मुक्तता करून, पाटी कोरी ज्याला म्हणतो की बॅलन्स नील करून जे आलेले आहेत त्यांच्यावर आता जबाबदारी काय आहे की ती पाटी तशीच कोरी राहिली पाहिजे. नाहीतर बॅलन्स नील झालेला असताना परत नवीन कर्म केल्यामुळे परत पाप जमायला मदत होणार आहे, परत पाप जमायला सुरुवात होणार आहे. म्हणजे कसं की पुण्यात आल्यावर किंवा प्रयागराज वरून निघाल्यापासून जे खर्च आपण चालू करतो, खर्च म्हणजे कर्म म्हणते मी, जी काही कर्म आपण चालू करतो, कारण आपण कर्माशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे काय होतं की रस्त्यातून जातानाच पुण्याला पोचायच्या आधीच ती पाप जमा होतात, ती भूत परत जमा होतात. कशी की आपण खोटं बोलतो, रस्त्यातच चिडतो, कोणावर, बायकोवरच, नवऱ्यावरच ओरडतो, लबाडी करतो, खोटं वागतो आणि त्यामुळे नील करून आलेला बॅलन्स परत हळूहळू जमा व्हायला सुरुवात होते. मग घरी जाईपर्यंत एक 10-20 पाप तर आपल्या सोबत आलेलीच असतात. आता इथे एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्याची बायपास झाली आहे. बायपास झाल्यावर शरीरातली सगळी ब्लॉकेजेस काढलेली आहेत डॉक्टरनी.
त्यामुळे बायपास झालेल्या पेशंटला डॉक्टर काय सजेस्ट करतात की आता परत ब्लॉकेजेस होऊ नयेत असं डाएट तुम्हाला फॉलो करावं लागेल. मग ती नुकतीच झालेल्या बायपासच्या भीतीने काही जण म्हणतेय मी, काही जण ते डाएट फॉलो करायला सुरुवात करतात. पण हळूहळू आपल्याला बाहेरचं चमचमीत तेलकट खायची परत क्रेविंग्स, परत इच्छा होऊ लागल्यामुळे आणि त्या बायपासची भीती काही काळ गेल्यावर कमी होऊ लागल्यामुळे आपण परत ब्लॉकेजेस तयार होतील असं कर्म म्हणजे असं खाणं चालू करतो. काही बहाद्दर असे असतात ते बायपास झाल्यावर सुद्धा गोड चहा प्यायला सुरुवात करतात. तेलकट एखादा वडापाव खाल्ल्याने काही होत नाही असे बहाद्दर असतात. तसेच काही बहाद्दर प्रयागराजवरनं निघाल्यावरच भांडणं होतात त्यांच्या एकमेकात, खोटेपणा होतो, लबाडी होते, किंवा एखाद्याविषयी द्वेष केला जातो असे बहाद्दर पण असतात. त्या पॉझिटिव्ह याचा इम्पॅक्टच फार काळ राहत नाही, ड्रायच असतात. तर तसे बहाद्दर परत ब्लॉकेजेस म्हणजे पापकर्म तयार होण्यासाठीचं कर्म म्हणजे कुपथ्य करायला सुरुवात करतात. आता हार्ट अटॅक येऊन गेलेल्या बायपास झालेल्या माणसाला परत ब्लॉकेजेस तयार होऊन हार्ट अटॅक येणार नाही याची गॅरंटी जसं बॅलन्स डाएट घेतं, समतोल आहार त्याची गॅरंटी घेऊ शकतं, तसंच पापांचा बॅलन्स नील करून आलेल्या माणसाला परत पाप जमा होणार नाहीत किंवा झालेली पाप रोजच्या रोज भस्म करण्याची गॅरंटी हे देवाचं नाम घेतं, राम नाम घेतं, ओम नमः शिवाय हा गुरूंनी दिलेला मंत्र त्याची गॅरंटी घेतं. त्यामुळे जे लोक पापमुक्त होऊन आलेली आहेत आत्ता कुंभात जाऊन, त्यांनी काय करायला पाहिजे की परत ब्लॉकेजेस म्हणजे परत नवीन पाप तयार होऊ नयेत म्हणून आपल्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप, त्याची AMC म्हणजे त्याचा सर्व्हिसिंगसाठी उपयोग केला पाहिजे. म्हणजे रोजच्या रोज उपासना आणि तो जप करून रोजच्या रोज परत तयार झालेली पाप भस्म करण्यासाठी त्या मंत्राचा उपयोग जरूर करून घेतला पाहिजे, म्हणजे परत पाप साठायची भीती नाही. आता हे देवाचं नाव आहे ते काय करतं, पावन झालेल्या माणसाला पण इतकं पावन करतं की परत त्यांच्या जीवनात अमंगलाची सुतराम शक्यता सुद्धा राहत नाही. पावनम पावनानाम असं त्या देवाच्या नामाचं सामर्थ्य आहे. मग आता हे दुसरं तुम्हाला लक्षात आलं की कोरी पाटीच राहण्यासाठी म्हणजे पापांचा बॅलन्स नील राहण्यासाठी म्हणून देवाचं नाव रोज घेतलं पाहिजे. इथपर्यंत दुसरा पॉइंट कळला. आता तिसरी अट कोणती आहे किंवा परमपूज्याईंचा संतांचा या महाकुंभाकडे किंवा तीर्थयात्रांकडे किंवा ह्या स्नानांकडे बघण्याचा POV काय आहे, हा तिसरा मुद्दा आपण इथे बघूया. परमपूज्याई म्हणतायत की देव जो आहे ना तो वरकरणीला भुलत नाही बर का. काशीला महिनाभर राहिलो, तिथे 3 त्रिकाळ दिवसाला स्नान जरी केलं, नाशिकला 15 दिवस गोदावरीमध्ये स्नान केलं, पंढरपूरला 7 दिवस चंद्रभागेत जरी स्नान केलं, तरी संत एक मार्मिक प्रश्न विचारतात. कोणता? क्या पानी में मलमल धावे, मन के मैल उतार पिया रे, पाप कर्म तन के नहीं छोड़िए, कैसे होय सुधार पिया रे. असा मार्मिक प्रश्न संतांनी परमपूज्याईंनी ह्या स्नानावर, ह्या तीर्थयात्रांवर, ह्या कर्मकांडांवर केलेला आहे. आता त्याचं लॉजिक काय म्हणतात संत की नदीत स्नान केलं हे सगळं बरोबर आहे, पण शरीर धुतलं गेलं त्याने. पण माणसामध्ये दुर्गुण घाण ही कोणत्या अवयवामध्ये आहे? ती हातात आहे का, ती पायात आहे का, ती पोटात आहे का? मग ती घाण कशात आहे
तर ती मनामध्ये साठलेली आहे. ते सगळे दुर्गुण, असं कोणी ऐकलं का की माझे सगळे दुर्गुण गुडघ्यात आहेत अहो, आणि म्हणून गुडघा स्वच्छ धुतला की ते दुर्गुण गेले? असं नसून ती घाण ही सगळी मनात आहे. म्हणून कोई महल नाही सुना असं म्हणतात कबीरजी. आणि कोणत्याही माणसाचं मन शुद्ध नसल्यामुळे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही, असं कबीरजींनी आपल्याला भजनात सांगून ठेवलंय. मग त्या मनाला आता कळलं आपल्याला की नदीत स्नान करून शरीर शुद्ध झालं, पण ते मन जे आहे ते कोरडं ठणठणीतच राहिलं. त्याला त्या पाण्याचा अंश सुद्धा न लागल्यामुळे ते ओलं सुद्धा झालं नाही, आणि ते मन आहे तसंच त्या मनातला मळ राहिला. रादर परमपूज्याई म्हणतायत त्या मनाला माहितीच नाहीये की आपल्याला ती गंगा म्हणजे काय, त्या गंगेचं महात्म्य काय, आणि आपल्याला मन शुद्ध करायचंय हेच आपल्याला माहिती नाही. आता ती गंगा म्हणजे काय एका वाक्यात सांगते. ती गंगा म्हणजे फक्त पाणी नसून गंगा म्हणजे देवाची शक्ती आहे, आणि ही शक्ती आपलं पाप नाहीसं करण्याचं सामर्थ्य ठेवते. पण ते सामर्थ्य त्यामध्ये आहे हे मनाला माहिती नसल्यामुळे फक्त शरीराला पाणी लागतं, आणि मनाला न लागल्यामुळे मनाचा मळ तसाच राहतो, आणि मनाचा मळ तसाच राहिल्यामुळे आपण शुद्ध होऊ शकत नाही, असं संतांचं लॉजिक आहे. या उलट आपण एखाद्या मित्राला सांगतो की तू जातोस प्रयागराजला, तर माझ्या मार्फत पण माझ्याकडून पण 2 डुबक्या मारून ये, आणि तो पण गृहस्थ, तो मित्र सुद्धा आपल्या वतीने 2 डुबक्या त्या गंगेत मारून येतो, आणि आपणच आपल्या मनाचं समाधान करून घेतो की आपण दोषमुक्त शुद्ध होऊन आलेलो आहे. थोडक्यात तिसरा पॉइंट आहे की मनापासून शुद्ध होऊनच आपले सगळे दोष निवारण होणार आहेत. त्यामुळे मनाची अटॅचमेंट, मनाने मोकळं होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता आपण मॉरल ऑफ द स्टोरी बघूयात. 3 पॉइंट्स आपण काय बघितलेले आहेत. एक म्हणजे मी कौतुक करू इच्छिते की आपल्या फक्त आणि फक्त भारत देशातच असं चित्र पाहायला मिळेल की त्या कोट्यावधींच्या संख्येने लोक त्या प्रयागराजमध्ये गेली होती. त्या सगळ्यांचं कौतुक करू इच्छिते. पण त्या सगळ्या कोट्यावधी लोकांनी जर मूळ पण समजून घेतलं तर ते फळ 100% मिळण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि ते 100% फळ मिळण्यासाठी म्हणून उपाय संत ओरडून ओरडून कळवळून सांगत आहेत, त्याच्याकडे सुद्धा आपण थोडंसं लक्ष देऊ. मॉरल ऑफ द स्टोरी आहे की प्रयागराजमध्ये जे लोक गेले होते ते मजा म्हणून जर गेले असतील तर त्यांना फळ मिळालेलं नाहीये. दुसरा मुद्दा आहे महाकुंभ म्हणजे पापांचा नाश करणारा जणू काही शॉर्टकट आहे, म्हणून त्याकडे बघता येईल. आणि पाप मुक्त होण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी ज्यांनी हा वर्षी 2025 साली गाठली ते धन्य म्हणूया. परंतु फक्त देहाने जाऊन काम झालं नाही, तर तिथे तसा भाव असणं सुद्धा गरजेचं आहे. ही अट पहिली होती. दुसरी अट आहे की फक्त देहाने शुद्ध व्हायचं नसून मन शुद्ध करण्यासाठी संतांनी दिलेल्या मार्गावर चालत राहणं गरजेचं आहे. आणि दुर्गुणांनी मुक्त झाल्यावर मगच त्या स्नानाचं किंवा त्याचं फळ मिळाल्यासारखं होईल. तिसरा पॉइंट आहे की त्या महाकुंभामध्ये स्नान करून आल्यावर दुर्गुणांनी मुक्त झाल्यावर ती जी पाटी कोरी झालेली आहे त्या पाटीवर परत कर्म करून पापांची अक्षरं लिहायची नाहीये. ती पाटी कोरीच राहण्यासाठी म्हणून आपल्याला देवाचं नाव सतत घ्यायचं आहे. आणि म्हणून वेळच्या वेळेला ती कर्म किंवा ती पाप धुवून काढण्यासाठी म्हणून नियमित उपासना, आपल्याला त्या नियमित उपासनेची कास धरली पाहिजे.
आणि तरच काय होईल, नामा म्हणे नामे नासुनिया पाप करी सुख रूप भक्ता लागे भक्ता लागे. म्हणजे शेवटी आपली गाडी नियमित उपासनेवरच आलेली आहे आणि अशा नियमित उपासनेच्या महत्व जाणून घेऊन आपण जरी दर शनिवारच्या भजनाला जाऊन आपली पाप धुण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला फलप्राप्ती नक्की होईल, अशी मॉरल ऑफ द स्टोरी आपण ह्यातनं काढू. आता पुढच्या शनिवारचा व्हिडिओ माझ्यासारखी जी आळशी लोक आहेत, जी किंवा माझ्यासारखी अजून दुसरी लोक ज्यांना तिथे जाण्याचा खर्च परवडत नाहीये, त्यामुळे ती जाऊ शकलेली नाही, तर अशी लोक जी कुंभात स्नान करायला जाऊ शकलेली नाहीत, त्यांना घर बसल्या त्या फळाची प्राप्ती कशी होईल याचे सोपे उपाय आपण पुढच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि तोपर्यंत जे लोक पापमुक्त दोषमुक्त होऊन आलेले आहेत त्यांच्या भक्तिभावामुळे, त्यांनी नियमित भजनाची वारी आपली पाप रोजच्या रोज नष्ट होऊन आपण पापमुक्त राहण्यासाठी करायला आजपासूनच सुरुवात करा. धन्यवाद. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.